नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे रविवारचं आता बसून बसून काय कर म्हणा, म्हणून आता जायचं आपण मित्राच्या रूमवर. त्यानं काय प्लॅन केलाय का बघू आणि तिथून पुढे जाऊ कुठंतरी. तर फायनली आपण पोचलोय सिंहगड कॅम्पसच्या तिथं आपल्या मित्राला घ्यायला. आता जायचंय बाहेर फिरायला. कुठं जायचं? चल कुठं पण जायचं. मग चल जाऊ कुठंतरी. तर आपण निघालो आता इकडे नवले लॉन्सला. तिथं गारमेंट सेल काहीतरी चालू आहे, तिकडे जायचं. नवले लॉन्स तिथं ब्रँडेड कपड्याचा सेल चालू आहे. म्हणला आज जरा मित्राला शॉपिंग करून द्यावी, नवीन कपडे घ्यायचे म्हणते. पैसे तर तेच देणार आहे, आपण काय पैसे देणार नाही. डीमार्टला 100 रुपयाला भेटते. डीमार्टला 100 रुपयाला. तिथे किती? 400 रुपये. ब्रँड कोणता आहे? पण कोणता ब्रँड आहे? हे काय ब्रँड आहे तो? ब्रँडेड कपडे पण ब्रँडच समजा ना कुठं आहे. किती? 300 रुपयाला शर्ट आणतोय. 300 रुपये शर्ट 1150ला. काय परत नेमका सेल आहे का जास्त घ्यायचे पैसे? होय, असा सेल असते कुठे? लहान लेकराचे तरी बरे आहेत ते कपडे. लहान लेकराचे 150 रुपयाला टी शर्ट. हे शर्ट जोरात आहे पण 850 काय शर्टाच्या मानाने बरोबर नाही. 200 रुपये तू घ्यायचे. लेतले 300 रुपये. 250 बार्गेनिंग करून 250 रुपये. त्याच्यापेक्षा जास्त नाही. काय बरं आहे? एफएस फॅशन स्ट्रीट. फॅशन स्ट्रीटला हां, तिथे बार्गेनिंग तरी. आता ही पॅन्ट कशी आहे? पॅन्ट भले ब्रँड आहे पण ही काय वरती 1500 रुपये. 1500 मध्ये 2 पॅन्ट आहेत. नेमकं तू घ्यायला आलाय? घ्यायला चालू पण काय आता इथलं रेट धंदा बंद करायला नाही, घ्यायला चालतं. पण इथलं रेट बघून काय जरा धंदा चालेल वाटत नाही. काय घेणार आहे? काय नाही घ्यायचं. अरे घे काहीतरी. सेम असं शर्ट आणलं होतं. सेम 300 रुपयाला. कितीला? 300 रुपयाला शर्ट आणलेला. पण ह्यो शर्ट कितीला आहे? 750 रुपये. कपडे घ्यायचे का नाही घ्यायचे? फक्त बघायचे आणि निघायचं. नाही सगळं फिरून बघू. आले तर सगळं फिरू. तिकडं आलो कपडे बघायला, पण इथला रेट बघून काय जरा कपडे परवडत नाही. होय कृष्णा, हे कापड आणि इथली किंमत बघून तुला काय म्हणायचं आहे का? हे म्हणायचं मला. एवढं पायपुसणी 200 रुपयाला. कारण हे बदाम हार्ट मध्ये म्हणून. ब्लँकेट घेते. ब्लँकेट काय आहे नेमकी? पायपुसणी आहे का हात पुसायचं? पिशवी आहे होय. काय 200 रुपयाला एवढा बॉक्स. शूज हे पायपुसणी 400 रुपयाची. वार हा ते बॉक्स काय याच्यात काय ठेवायचं? 200 रुपयाचं प्लास्टिकची पिशवी आणून ठेवलेलं बरं नाही. चांगलं बोलायला का ब्लॉग बनवायला. इकडं बूट बघ, खतरनाक बूट आहेत, खतरनाक. तिकडे लेडीज चप्पल आहे 150 रुपयाला. आणि इकडं पोरांचं शूज घ्यायला गेलं की 200 रुपये. 200 नाही, 2000 रुपये, 1200. अरे काय हे काय लावले? 150 रुपये पोरींची चप्पल, हिल्सवाली ती पण. आणि इकडं पोरांचं घ्यायला गेलं ते असले शूज 2000 रुपये. पोरांनी करायचं काय? असले चपल्या. हे तर असले शूज 1250 रुपयाला, म्हणजे 500-700 रुपयाला भेटते. आणि हे 1500 रुपयाला शूज. काय खतरनाक आहे. हे तर पोरांची खरेदी नाही, फक्त पोरींनी खरेदी करायची. पोरं फक्त बघतात आणि निघतात.
इकडं सेल बघायला आलो, पण सेलमध्ये हे बूट वापरलेला आहे का ब्रँडेड आहे ते समजेना. क्वालिटी तर वापरल्यासारखी दिसते. हे काय आतनं काय असले शूज जोरात आहे ते, पण वापरले का दिसते. आला बघा ह्याला फोन, काय सारखं फोनवर पुरीन तर पिडले. होय होय. तर फायनली लॉन्समधनं तर आपण जाऊन आलो, पण तिथं काय घ्यावं असं तर काय वाटलं नाही. त्यामुळं आता रिटर्न चाललो घरी.